शिरोळ तालुक्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीने यावेळी केवळ सत्तांतर घडवलं नाही, तर नेतृत्वाच्या नव्या मांडणीची स्पष्ट नोंद मतपेटीत केली. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज. ऊसपट्टा, सहकार चळवळ आणि साखर राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या या भूमीत मतदारांनी भावनिक घोषणापेक्षा संघटन शक्ती आणि स्थानिक कामगिरीला प्राधान्य दिल्याचं चित्र स्पष्ट झालंय. या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू विकास आघाडीने शांत नियोजनबद्ध पद्धतीने उभारलेलं संघटन फळाला आलंय. 7 पैकी 4 जिल्हा परिषद जागा आणि पंचायत समितीत 10 जागा मिळवत आघाडीने स्पष्ट बहुमताचा दावा मजबूत केलाय. मताच्या टक्केवारीतही आघाडीने लक्षणीय आघाडी घेतल्याने हा विजय केवळ अंकांचा नाही, तर संघटनात्मक भक्कमपणाचा असल्याचं अधोरेखित झालंय. शिरोळची राजकीय ओळख घडवणाऱ्या आक्रमक शेतकरी नेतृत्वाचा संदर्भ टाळता येत नाही. राजू शेट्टी यांनी अनेक वर्ष कारखानदारांविरोधात लढा उभारून ग्रामीण राजकारणात वेगळी छाप निर्माण केली. मात्र 2024 नंतर त्यांच्या राजकीय प्रभावात घट झाल्याचे संकेत मिळत होते. या पार्श्वभूमीवर मतदारांनी स्थानिक पातळीवर सातत्याने काम करणाऱ्या आणि सहकार क्षेत्रात सक्रिय असलेल्या गटाकडे झुकत दिलेला कौल हा बदलत्या प्राधान्याचा दाखला मानावा लागेल. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना अपेक्षित यश न मिळणे, भाजपची घटलेली ताकद आणि काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवारांचे आव्हान या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे मतदारांनी स्थैर्य आणि उपलब्धता या निकषावर मतदान केल्याचं चित्र दिसतंय. गाव पातळीवरील कार्यकर्त्यांचे जाळे, सहकार संस्थांमधील प्रभाव आणि स्थानिक प्रश्नावरील सातत्यपूर्ण पाठपुरावा याचा थेट लाभ येड्रावकर गटाला झाल्याचे निकाल सांगतात. हा निकाल केवळ शिरोळपुरता मर्यादित नाही, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या व्यापक समीकरणातही तो महत्त्वाचा ठरू शकतो. ग्रामीण भागातील बदलती राजकीय निष्ठा आणि स्थानिक नेतृत्वाला मिळणारा प्रतिसाद हा आगामी विधानसभा आणि 2029च्या राजकीय रणधुमाळीचा दिशादर्शक ठरू शकतोय. तथापि विजय जितका मोठा तितकीच जबाबदारीही मोठी. ग्रामीण विकास, सिंचन, सहकार क्षेत्रातील पारदर्शकता आणि तरुण नेतृत्वाला संधी या मुद्द्यावर ठोस कामगिरी दाखवावी लागणार आहे. कारण मतदारांनी दिलेला कौल हा कायमस्वरूपी हमीपत्र नसतो, तो कामगिरीच्या आधारे नूतनीकरण होत राहतो. शिरोळने यावेळी स्पष्ट संदेश दिलाय. भावनिक लाटांपेक्षा संघटन, सातत्य आणि दिसणारा विकास महत्वाचा. राजकारणात रिक्त जागा राहत नाहीत, त्या कोणी ना कोणी भरतोच. सध्या तरी त्या जागेवर एक नाव ठळक दिसते, राजेंद्र पाटील येड्रावकर. पुढील काही वर्षात हे वर्चस्व विकासाच्या परिणामामध्ये रूपांतरित होते का, हीच खरी कसोटी ठरणार आहे. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.